तर विद्यार्थी मित्रांनो, सोशल मीडियावर तुम्ही रोज रील्स, मीम्स आणि व्हिडिओ पाहत असाल. पण याच सोशल मीडियाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात मानवी जीवांचा आणि स्त्री शरीराचा एक भयानक काळाबाजार सुरू आहे. याची तुम्हाला कल्पना आहे का? तर एक खळबळजनक स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे की अवघ्या काही लाख रुपयासाठी ग्रामीण भागातील महिलांना आणि तरुण मुलींना बेकायदेशीर सरोगसीच्या म्हणजेच भाडुत्री गर्भाशयाच्या जाळ्यात ओढले जात आहे. आज आपण या रॅकेटची संपूर्ण कार्यपद्धती आणि यामागचा कायदा, जागतिक स्थिती काय याची आणि याचे आपल्या समाजावर होणारे म्हणजे परिणाम काय आहेत याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. तर हे रॅकेट कसं चालतं सर्वप्रथम याची माहिती घेऊया आपण. तर फेसबुकवर स्पर्म डोनेशन किंवा सरोगसी नावाचे 25पेक्षा जास्त सक्रिय ग्रुप्स आहेत, हे ध्यानात ठेवा. दलाल आधी काय करतात, या सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप किंवा फेसबुक इथं रिक्वेस्ट पाठवतात आणि येथील गरजू महिला किंवा अविवाहित मुलींना रिक्वेस्ट पाठवतात. हळूहळू चॅट चालू करतात. चॅट करत करत मग पैशाची आमिष दाखवतात. एका सरोगसीसाठी असं अंदाजे म्हणजे स्टिंग ऑपरेशनमधून बाहेर आले की 7 ते 8 लाख रुपयाची आमिष दाखवून तयार करतात. जेव्हा सौदा तयार होतो त्यावेळेस काय होतं, या महिला पुणे, मुंबई, बेंगलोर किंवा गुजरातसारख्या मोठ्या शहरामध्ये नेले जाते. नंतर तिथं अनधिकृतपणे IVF केंद्रामध्ये वैद्यकीय मानके धाब्यावर बसून प्रक्रिया केली जाते. म्हणजे बघा, अनधिकृतपणे धाब्यावर, ना कुठलं गव्हर्मेंट ऑफिस नाही, काय नाही, काहीच नाही. तर गरोदर जेव्हा होती ती स्त्री, त्या महिलेला स्वतःच्या घरी न ठेवता कर्नाटकच्या उडुपी असं स्टिंगमधून बाहेर आलेलं आहे. मी माझं मत सांगत नाही आहे आता. तर उडुपीसारख्या गुप्त ठिकाणी 9 महिने देखरेखीखाली ठेवलं जातं. बघा कसं चालतं. कर्नाटकामधलं उडुपी हे ठिकाण आहे. तर पैशांचे व्यवहार हे टप्प्याटप्प्याने, म्हणजेच गर्भधारणा झाल्यावर 10%, बाळाचं हृदयाचे ठोके जर सुरू झाले तर 10%, आणखीन उरलेले जे पैसे आहेत 4 ते 8 महिन्यात बाळ व्यवस्थित वाढलं तर 10%, उरलेली 70% जे अमाऊंट आहे ते प्रसूतीच्या नंतर दिले जाते. आणि हे कुठलंही कागदोपत्री काहीच नसतं, किती पैसे द्यायचं काही नाही. हे सगळं कॅशनं व्यवहार चालतो. याचं काही हे नाही, काही नाही. आणि ज्यावेळेस एखादी मुलगी सिलेक्ट होते त्यावेळेस तिला काहीच पैसा दिले नसतं. फक्त तिचा प्रवासाचा, तिकिटाचा खर्च आणि जे काही मेडिकलला ज्या गोष्टी लागणार तेवढंच रुपयेमध्ये दिलं जातं. ज्यावेळेस गर्भधारणा झाल्यावर 10% असे पैसे दिले जातात. तर भारताची याबद्दल काय कायदा आणलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं सांगूया आपण तुमच्या समोर. तर कायदा काय सांगतो भारताचा, तर भारतात सरोगसी कायदा कधी आला आहे? 2021ला. तर व्यावसायिक सरोगसी जे कमर्शियल सरोगसी जी आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर असं कायद्यात म्हटलं गेलेलं आहे. 2021ला कायदा आला. केवळ परोपकारी सरोगसी, परोपकारी म्हणजे काय, नात्यातल्या नात्यात सरोगसी तुम्ही करू शकता, ते पण इच्छा असेल तर. पण ते खूप कठीण आहे मिळणं नात्यातल्या नात्यात पण, त्याच्यामुळं खूप अवघड चालेल सरोगसी भेटणं. तर कायद्यानुसार जे सरोगट महिलेची पात्रता जी आहे ती ठरवली गेलेली आहे. ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. ती विवाहित असावी, तिला स्वतःचे किमान एक अपत्य असावे, तिचे वय 25 ते 35च्या दरम्यान असावे, त्या आयुष्यात फक्त एकदाच सरोगट माता बनू शकते आणि एक सरोगट महिला एकदाच बनू शकते. आणि ज्या जोडप्याचं लग्न होऊन किमान 5 वर्ष झालेलं पाहिजे आणि त्या पत्नीचं वय 23 ते 50 पाहिजे आणि पतीचं वय 26 ते 50 दरम्यान पाहिजे. तर आणि 5 वर्ष झालेलं पाहिजे आणि त्यांना कुठला तरी मेडिकल इश्यू आहे असं मान्यता असलेलं बोर्डाचे सर्टिफिकेट असेल तरच सरोगट प्राप्त करू शकतात. म्हणजे वैद्यकीय बोर्डाच्या अधिकृत मंजुरी लागणार आहे त्याला. तर सरोगसी कोण घेऊ शकत नाही आपल्या भारतीय कायद्यानुसार त्याच्याबद्दल सांगतो. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे आणि LGBTQ वाले, सिंगल पुरुष, परदेशी नागरिक, ज्यांना आधीच एक निरोगी अपत्य आहे आणि असे लोक भारतात कायदेशीरित्या सरोगसी घेऊ शकत नाहीत. तर जर हे कायदा मोडला तर शिक्षा काय बघा, थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर कायद्याचं उल्लंघन, व्यावसायिक सरोगसीचं रॅकेट चालवलं गेलं, व्यवसाय चालवलं गेलं तर 5 ते 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपये परत दंड. आणि परत गुन्हा केलं तर 10 लाख रुपये दंड आणि करोडो रुपयेपर्यंत दंड असू शकतो. बरं, हे लक्षात ठेवा.
पुढची तुम्हाला आणखीन काय माहिती सांगा, जागतिक स्थिती याच्यात काय, जागतिक स्थितीमध्ये सरोगसी कशी बघितली जाते त्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतो. तर अमेरिका, कॅलिफोर्निया किंवा युक्रेन या देशामध्ये व्यावसायिक सरोगसी कायदेशीर आहे. अमेरिकेत यासाठी कडक नियम आहेत, पण तिथला खर्च करोडो रुपयामध्ये असतो. आणि भारत, कॅनडा, UK, ऑस्ट्रेलिया इथे पैशांच्या व्यवहारावर बंदी घातली. म्हणून तिथं ते काय व्यावसायिक बंद करून परोपकारी फक्त चालू ठेवलं इथं. कुठं? भारत, कॅनडा, UKमध्ये. आणि फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन सारख्या युरोपियन देशामध्ये सरोगसीवर पूर्णपणे बंदी आहे. बरं, 2000 आता बघा, भारताची स्थिती सांगतो तुम्हाला, सरोगसी कसं कसं काय काय झालं त्याच्यामध्ये. 2015च्या पूर्वी भारत जगाची सरोगसी राजधानी म्हणलं जायचं. बरं, अतिशय स्वस्त वैद्यकीय खर्चामुळे हजारो परदेशी नागरिक भारतात येत आणि गरीब महिलांचे मोठे शोषण होत असत. म्हणूनच 2021मध्ये भारताने हा कडक कायदा आणला. पण कायदा कडक झाल्यामुळे गरजू पालकांना कायदेशीर मार्गाने सरोगट आई मिळणे कठीण झाले. याच अडचणींचा गैरफायदा घेऊन सोशल मीडिया रॅकेट सुरू झाले. तर हे वास्तव दर्शवण्यासाठी आपल्या सिनेमासृष्टीमध्ये काही मोही पण येऊन गेलेत, जसे की मिमी, मला आई व्हायचं आहे. हे मला आई व्हायचं या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. बरं, याच्यामध्ये बेकायदेशीर रॅकेट्स आणि त्यातील फसवणुकीचे वास्तव सिनेमातून समोर आणलेले आहे लोकांच्या. तर याच्यामध्ये हुबेहूब दाखवलेलं आहे कसं गोष्टी चालतात, कसं होतं. तर सरोगसीच्या काळात जर परदेशी किंवा स्थानिक पालकांनी बाळाचा स्वीकार करण्यास नकार दिला किंवा बाळ अपंग जन्माला आले, तर त्या सरोगट आईची आणि बाळाची काय अवस्था होते याचे भयंकर वास्तव या चित्रपटामधून दर्शवले, म्हणजे लोकांसमोर आणले गेलेले आहेत. तर याचे परिणाम काय होता माहिती आहे का? हे सगळ्या गोष्टी होतात, पण याचं परिणाम खूप विचार करायला लावणारे आहे. बरं, त्याच्यामुळे मी थोडंसं सांगतो आपल्याला. या समाजावर प्रभाव काय होतो, तर स्त्रीच्या शरीराचे व्यापारीकरण होते आणि गरिबाचा फायदा घेऊन महिलांना केवळ मूल जन्माला घालणारे यंत्र समजले जाते, ज्यामुळे मानवी तस्करी आणि गुन्हेगारी वाढत आहे. तर पालकावर याचा प्रभाव होतो की छुप्या मार्गाने जाणाऱ्या पालकांना दलालाकडून ब्लॅकमेल केले जाण्याचा धोका जास्त असतो. आणि कोणतेही कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे भविष्यात मुलाचे बर्थ सर्टिफिकेट मिळवताना आणि त्याला कायदेशीर वारसदार बनवताना कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्या सारखं चढावं लागतात. आणि मुलांवर सर्वात जास्त परिणाम होतो. बरं, याचा कसा सांगतो ते तुम्हाला. जर दलाल किंवा पालकांनी बाळ नाकारले तर ती निष्पाप मुले, जे पिक्चरमध्ये दाखवलं गेलेलं आहे या 2 मूव्हीजमध्ये, तुम्ही बघा एकदा, अवश्य बघा. त्या पिक्चरमध्ये पूर्ण मी जे सांगितले ना हे तिथं म्हणजे चित्रित स्वरूपात तुम्हाला दाखवलं गेलेलं आहे. तर ती दलाल किंवा पालकांनी जे बाळ नाकारलं तर ती निष्पाप मुले बेवारस किंवा अनाथ होतात. भविष्यात जेव्हा या मुलांना कळेल की आपला जन्म एका बेकायदेशीर बाजारातून झाला आहे, तेव्हा त्यांच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाबद्दल एक आयडेंटिटी क्रायसिस, म्हणजे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळं एक गोष्ट थोडीशी गंभीर आहे. आणि एक शेवटचं म्हणून तुम्हाला मी सांगतो, काय सांगू शकतो, तर बघा, विज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञान हे माणसाच्या कल्याणासाठी आहे, पण जेव्हा त्याला पैशाची हाव आणि गुन्हेगारीचा जोड मिळते तेव्हा त्याचे रूपांतर अशा रॅकेटमध्ये होते. अपत्याची ओढ असणे स्वाभाविक आहे, पण त्यासाठी कायद्याचे उल्लंघन करून कोणाचे तरी आयुष्य धोक्यात घालणे कितपत योग्य आहे? सोशल मीडियावरील अशा ग्रुप्समधून सावध राहा आणि अशा गैरप्रकारांची माहिती पोलिसांना द्या. तुम्हाला या संपूर्ण विषयाबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि अशाच परत वेगवेगळ्या न्यूजसाठी आपण आपल्यासमोर वेगळे न्यूज घेऊन येतो. थँक्यू.